नमस्कार मित्रांनो, आज मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये कांदा निर्यात बंद होणार का? आणि जे आखाती देश आहेत येथे कांदा निर्यात ही सध्या बंद आहे का किंवा बंद होणार का? आणि भाव सध्या तिथं कसा मिळतोय याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, निर्यात सध्या चांगली सुरू आहे आणि भावसुद्धा चांगला मिळत असतानासुद्धा मागीतल्या आठवड्यापासून भावामध्ये खूप मोठी घसरण झाली. त्याच्या अगोदर भाव मिळत होता 2000 ते 2500 रुपयेपर्यंत चांगला भाव मिळत होता. पण पुन्हा घसरण दररोज ₹1 ₹2 घसरण होत होत सध्या कांदा भाव हा 14 ते 15 रुपयेवरती आलेला आहे. मित्रांनो, या कांदा बाजारभावामध्ये शेतकऱ्यांचं काढणीचा खर्च तरी निघत नाही, पण जो लागवडीचा खर्च, खत व्यवस्थापन किंवा फवारणी असेल किंवा खुरपण्याचं व्यवस्थापन केलं, बियाण्याचा खर्च कसा निघेल? मित्रांनो, वर्षानुवर्ष जर अशी परिस्थिती होत असेल तर आपण कांदा शेती का करायची, हा खूप मोठा गंभीर प्रश्न सध्या उपस्थित होतोय. मित्रांनो, जेवढा कांदा मार्केटमध्ये सध्या येतोय तेवढा पूर्ण विकला जातोय. सध्या सर्वच ठिकाणी कांदा भाव घसरण असली तरी व्यापारी कांदा कुठे नको म्हणत नाहीत. सर्व कांदा घेतला जातोय, कुठल्याही प्रकारे कांदा शिल्लक राहत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमधून चला जाणून घेऊयात आपण निर्यातीविषयी माहिती आणि नवीन अपडेट. मित्रांनो, आज दुपारी एक अपडेट आलं आहे, ते म्हणजे श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. मित्रांनो, श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त हे मार्केट जर त्या वर्षी बंद असतं, पण मित्रांनो, आपण जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर उद्या किंवा परवा बाजार समितीच्या ऑफिसकडे जर मागणी केली की एवढ्या दिवस सुट्टी नका, 2 ते 1 दिवस जर सुट्टी घेतली तर यामध्ये जास्त दिवस सुट्टी राहणार नाही आणि कांदा आवक जे आहे ते स्थिर राहील आणि आपल्याला योग्य दर असा मिळू शकतो. मित्रांनो, त्यासाठी जर आपण उद्या किंवा परवा बाजार समितीच्या ऑफिसमध्ये जर मागणी केली की 1 ते 2 दिवस सुट्टी द्या आणि बाकीच्या दिवशी जर सुरू राहिली तर आपल्याला बाजारभाव योग्य मिळू शकतो. आहे ही परिस्थिती राहू शकते मार्केटमध्ये. आणि जर मार्केट जर 4 दिवस जर बंद राहिलं तर आवक ही अचानक जास्त येऊ शकते. सध्या आवक ही स्थिर आहे, तरीही बाजारभावामध्ये घसरण आहे. पण आपण जर मागणी केली बाजार समितीकडे की सुट्टी जास्त दिवस नको, 1 ते 2 दिवस सुट्टी घेतली तर बाजारामध्ये आवक ही स्थिर राहू शकते आणि बाजारभावसुद्धा स्थिर राहू शकतो. मित्रांनो, आहे या परिस्थितीमध्ये कांद्याचं उत्पादन जर पाहिलं तर आपला प्रति क्विंटल 20 ते 22 रुपये आहे आणि भाव मिळतो आहे 15 ते 16 रुपये. आपलं उत्पादन खर्चही निघत नाही. वर्षानुवर्ष आपण 5 ते 6 रुपयाने एका किलोमागे नुकसानी जातो आहे. दर त्या वर्षी आपण कर्जबाजारी होतो आहे. ही आहे आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका. मित्रांनो, सध्या निर्यात ही सुरू आहे. बांगलादेशमध्ये दररोज 100पेक्षा जास्त गाडी निर्यात होतोय. आज सकाळीसुद्धा 55 गाडी निर्यात झाली, काल संध्याकाळीसुद्धा 48 गाडी निर्यात झाली, काल सकाळीसुद्धा 52 गाडी निर्यात झाली. आणि जे हिली बॉर्डर आहे येथूनसुद्धा अन्य कांदा निर्यात होतोय. सोना मस्जिद बॉर्डर येथूनसुद्धा कांदा निर्यात होतोय. म्हणजे निर्यात सध्या चांगली सुरू आहे. आणि अन्य देश जे आहेत ते म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स हे जे देश आहेत, ह्या देशामध्ये आपला कांदा जहाजाने जातो. म्हणजे जे बोट असते त्याद्वारे आपला कांदा हा तिकडे निर्यात होतो. म्हटलं जाते की जहाज मिळत नाहीत किंवा जे बोट आहेत मिळत नाहीत. मित्रांनो, उपलब्ध आहेत, पण दाखवण्यासाठी काही दाखवलं जाते. इतक्या दिवस कांदा हा निर्यात होत होता, एक्सपोर्ट होत होता, पण त्यांना सध्या कांद्याची गरज कमी भासते आहे. त्यासाठी ते काहीतरी निमित्त पुढे करत आहेत. मित्रांनो, सध्या ज्यावेळेस आपला कांदा तिकडं निर्यात होत होता, सुरुवातीला ज्यावेळेस बांगलादेशमध्ये भाव चांगला असताना, म्हणजेच 80% भाव असताना, तिथं आपला कांदा ज्यावेळेस निर्यात होत होता त्यावेळेस 40 रुपये एवढा भाव मिळत होता आपल्या भारतीय रुपयानुसार. पण पुन्हा बांगलादेशचा कांदा भाव जो घसरला मागितल्या 2-4 दिवसापूर्वी, तेव्हापासून तिथं पुन्हा या आखाती देशामध्ये कांदा निर्यातीसाठी भाव कमी झालेला आहे. त्यासाठी जहाज मिळत नाहीत असं निमित्त होत आहे. पण मित्रांनो, सध्या त्यांना कांद्याची गरज कमी भासते आहे किंवा येणाऱ्या काळात जर त्यांना कांद्याची टंचाई भासली तर आयात किंवा जहाजाची पुन्हा उपलब्ध होऊ शकते आणि कांदा निर्यात होऊ शकतो.
म्हणजे त्यांच्याकडे कांदा सध्या शिल्लक आहे, त्यासाठी सध्या हे काहीतरी धांदल किंवा काहीतरी निमित्त करून कांदा आयात जे आहे ते कमी होत आहे अशी माहिती मिळते. पण मित्रांनो, सध्या तरी निर्यात चांगली सुरू आहे. आता विषय आहे तो म्हणजे बांगलादेश निर्यात ही 15-16 तारखेपासून बंद होणार का? मित्रांनो, जो बांगलादेशमधील जो कांदा आहे, मुरीकाटा काहीतरी तिथलं म्हटलं जातं, तिथला कांदा येण्यास हळूहळू सुरुवात आहे. पण त्यांचा कांदा जास्त दिवस किंवा जास्त उत्पन्न नाही, त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याची त्यांना टंचाई भासून आणखीन ते आयात करत राहतील. मित्रांनो, आपल्या भारत देशाचे आणि बांगलादेश देशाचे संबंध थोडे विरुद्ध असले तरी सध्या कांदा निर्यात होतोय, तांदूळ निर्यात होतोय, पुन्हा अद्रक निर्यात होतोय, हिरवी मिरची निर्यात होते, लाल मिरची निर्यात होतोय. सध्या निर्यात ही चांगली होते असे म्हटलं तरी चालेल. देशाशी आपलं काही संबंध विरोध असले तरी निर्यात चांगली होत आहे असं म्हणत आहे. पण मागटल्या आठवड्यात जर पाहिलं 55-57% एवढा भाव मिळत होता. आजचा रिपोर्ट काही आलेला नाही, पण सध्या तरी निर्यात चांगली सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल. मित्रांनो, 14-15 तारखेनंतर नंतर जर IP परवाना त्या देशाने बांगलादेशने जर देणे बंद केले तर निर्यात ही कमी होऊ शकते, पण निर्यात ही सुरू राहू शकते. मित्रांनो, सध्या मकर संक्रांतीच्या किंवा सुट्ट्या येणार आहेत, त्यामुळे कांदा आवक ही बाजारामध्ये वाढू शकते. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना अगोदरच माहिती होतं आभाळाचं वातावरण होणार आहे, पाऊस वातावरण निर्माण होणार आहे आणि संक्रांतीपासून थोडं सुट्ट्या असतात, त्यानंतर भाव कमी होतो. अशा भीतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदे हे काढणी सुरुवात केली. अगोदरसुद्धा आले होते काढणीला, पण बऱ्याच शेतकऱ्यांनी काढले नव्हते. पण भाव दिवसेंदिवस कमी होत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा काढण्यास सुरुवात केली आणि बाजारामध्ये पुन्हा आवक ही वाढली. मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी आवक थोड्या प्रमाणामध्ये जरी वाढली असली तरी आवक ही जास्त राहणार नाही. कारण सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये फक्त सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत लागवड चालू राहिली आहे. त्यानंतर पाऊस जास्त दिवस सुरू राहिला. कमीत कमी 1.5 महिना तरी पाऊस बंद होत नव्हता. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा लावणीसाठी रोपवाटिका तयार केली होती, तिथलं रोप जे होतं जास्त दिवस पुढे गेलं आणि रोग किंवा पेरू रोग पडला आणि सततच्या पावसामुळे जे नवीन बियाणे टाकले होते ते सुद्धा मेले, म्हणजेच खराब झाले. त्यामुळे रोपं मेले आणि रान लवकर व्यवस्थित न झाल्यामुळे लागवड ही ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा 15 सप्टेंबरच्या नंतर लागवड ही झालेली नाही. ज्यावेळेस पाऊस बंद झाला त्यावेळेस लागवडीसाठी रोपं उपलब्ध नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी होते त्यांनी लागवडीस सुरुवात केली, पण त्यांचा कांदा आणखीन यायचा बाकी आहे. कारण पावसामुळे लांबणीवर गेला, पुन्हा तो येण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. आता सध्या जो कांदा येतोय सप्टेंबर महिन्यातला थोडाफार येतोय, जुलै महिन्यातला आणि ऑगस्ट महिन्यातला कांदा सध्या येतो आहे. जुलै महिन्यातला संपण्याच्या स्थितीत आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आवक जर स्थिर राहिली तर बाजारामध्ये सुधारणा दिसू शकते. मित्रांनो, निर्यात जरी बंद झाली तरी बाजारामध्ये तेजी ही दिसू शकते. मित्रांनो, आपण हा अंदाज सांगितला आहे. कांदा विकायचा का ठेवायचा ते तुम्ही ठरवू शकता.